हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदिल गोट फार्ममध्ये. मित्रांनो, हे आपले गावरान पिल्ले, याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे यांचा, आणि कसे ॲक्टिव्ह आहेत तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, काही जणांचं म्हणणं आहे की पिल्ले इन्क्युबेटरमधून निघलेले जिवंत राहत नाहीत, काही काळानंतर ते पिल्ले दगावतात किंवा त्यांच्यावर रोगराई येत असते. मित्रांनो, जर आपण पिल्लांची जर व्यवस्थित जर काळजी घेतली, त्यांचं नियोजन जर चांगलं ठेवलं, तर मित्रांनो पिल्ले नक्कीच जगतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले 26 पिल्ल्यापैकी एक पिल्लू दगावलेलं आहे, बाकीचे 25 पिल्ले जशाच तसेच. मित्रांनो, तुम्ही त्यांची क्वालिटी पाहू शकता, एकदम चांगले आहेत. त्यांचे पंख आहेत, चांगले आहेत, त्यांची म्हणजे निरोगी आहेत. मित्रांनो, आणि पिल्ले त्यांचे पंख जर खाली लटकले किंवा लोंबले तर आपल्याला लक्षात येते की पिल्ल्यांची जी कंडिशन आहे ती खराब आहे, म्हणजेच ते रोगराईकडं जात आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मी त्यांना दुपारचा वेळ झालेला आहे आणि मी त्यांना खायला कांदा कापून टाकलेला आहे. मित्रांनो, आणि खूप चांगल्या रीतीने खातात. मित्रांनो, त्यांची जर व्यवस्थापन चांगली ठेवली तर इन्क्युबेटरमधले निघलेले पिल्ले पण चांगले जगतात. आणि आपले हे पिल्ले बंदिस्त आहेत, म्हणजेच एका जाळीमध्ये ठेवलेले आहेत. आपण पिंजरा तयार केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे. पिंजऱ्याची साईज आहे मित्रांनो 1.5 बाय 4. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, एकदम छान रीतीने त्यांचा ग्रोथ होत आहे. आणि पिल्ले 20 दिवसाचे आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 20 दिवसाचे पिल्ले आहेत फक्त. त्यांना पाणी पण ठेवलेलं आहे एका साईडला, एका वाटीमध्ये बाटल उलटी हे केलेली पालती, तिला एका ताराने बांधलेलं आहे. मित्रांनो, हे पहा तुम्ही, मी त्यांचा दरवाजा खोलला होता. मित्रांनो, दार, तर बघा कसे ॲक्टिव्ह पिल्ले आहेत. त्यांना भीती वाटली म्हणून ते जागेवर थांबले. मित्रांनो, लोकांचं म्हणणं असतं की कोंबडी पिल्ल्यांना सगळं शिकवती, ते बरोबर आहे, पण इन्क्युबेटरमधले निघलेले पिल्ले पण स्वतःहून आपली काळजी घेतात आणि त्यांना पण सगळं कळतं. मित्रांनो, जे आता खाता खाता पिल्ले थांबलेले आहेत, त्यांच्यावर मी एक छोटंसं शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे, स्टॅच्यू म्हणून. मित्रांनो, टाईमपासमध्ये ते पण पहा तुम्ही. मित्रांनो, पिल्ले कसे वाटले नक्की कळवा. इन्क्युबेटरचे पिल्ले आहेत मित्रांनो, आणि आपल्याकडं पुन्हा एक बॅच निघणार आहे. मित्रांनो, जवळपास आपण 2 इन्क्युबेटरमध्ये 180 अंडे काय टाकलेले आहेत. जवळपास 92 अंडे एकाच मशीनमध्ये टाकलेले आहेत, 2 नंबर मशीनमध्ये, म्हणजे दुसरी बनवली आपण ही मशीन. आणि पहिल्या मशीनमध्ये टाकलेले आहेत मित्रांनो, एकदा 40 टाकलेले आहेत आणि एकदा 38 टाकलेले आहेत. मित्रांनो, असे वेगवेगळ्या तारखेला टाकलेले आहेत. मित्रांनो, ते पण बॅच निघाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला दाखवून. मित्रांनो, की इन्क्युबेटरचे पिल्ले ही पहिली बॅच आहे आपली, आता दुसरी बॅच पण निघणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही 7 पिल्ले आहेत जे 8-10 दिवसाचे आहेत, आतमध्ये दिसत असतील. मित्रांनो, छोटे छोटे पिल्ले बघा तुम्ही. पिल्ल्यांचे पंख कसे आहेत, एकदम व्यवस्थित, एकदम असे जुळलेले आहेत. मित्रांनो, सगळ्याची क्वालिटी पहा तुम्ही, सगळे पिल्ल्यांचे पंख पहा. मित्रांनो, एकही पिल्लू असं गळलेलं नाही. मित्रांनो, त्याच्यात लहान पिल्ले आहेत ते 10 दिवसाचे. हे पांढरं पिल्लू दिसतंय, त्याचे पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले 2-3. मित्रांनो, पिल्ल्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि गावरान पिल्ले आहेत मित्रांनो, प्युअर गावठी आहे. ते पहा मित्रांनो पिल्ले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.